राजेश आणि पवन गायकर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती पवन, ऑन स्ट्राईक वरती राजेश, बॉलिंग ट्रॅक वरती येतोय यश. यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती, धनाजीबाई येरुणकर यांचं आगमन, श्रीकांत शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. रुपेशजी प्रबलकर येतात या स्पर्धेचे आयोजक. तदनंतर दीपकजी देवगरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये. आणि मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी टाकला जातो आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. राजेश ऑन स्ट्राईक वरती आहे. कसलगंजच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी या फलंदाजाने केली होती. तोच राजेश. लिडिंग एज, लिडिंग एज, लिडिंग एज. झेल किती महत्वाचं आहे आणि ते झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. प्रत्येकांना ती अपेक्षा नसेल संघाला, संघाचा कॅप्टन आणि चांगली कामगिरी त्याने करायला हवी. झेल ड्रॉप होतोय. राजेश सारख्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही. आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी एक धाव, पहिली धाव पहिल्या चेंडूवरती, पहिला डॉट. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळते सिंगल. फटका चांगला होता, फटका चांगला होता, डोपे टेकले होते. याच फटक्यासाठी माहीर आहे पवन गायकर, परंतु या चेंडूवरती मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. 2 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवात शांत आणि संयमी, बिनबाद 2 धाबा. विघ्नहर्ता पॉइंटच्या टीमची ही स्थिती. फटका बसला हवेमध्ये. इझी इझी आणि इझी क्रिकेट लझी. या अगोदर देखील आपण पाहिलं होतं की तलवली टीमच्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, यश मोरेचं सोडलेलं झेल आणि त्याचे परिणाम संपूर्ण टीमवरती आपण पाहिले. आणि यावेळेस देखील अंकित त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला ड्रॉप केलं आणि त्याचे परिणाम आता संघाला भोगावे लागतील. आज समोर एंट्रीला जी बाईक आहे त्याची लाईट बंद करा. यावेळेस ऑन साइड मध्ये हा फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज पवन गायकरच्या बॅट मधून होतो हा दर्जेदार चौकार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल 7 या धावसंख्येवरती. दीपकजी देवगरे या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. बिनबाद 8. 3 झेल ड्रॉप केले. एक झेल ड्रॉप केलं राजेशचं, 2 झेल ड्रॉप केलं पवनचे आणि फलंदाजांना दिलेलं जीवनदान आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अंकितनं 2 झेल ड्रॉप केलेत. एक झेल ड्रॉप केला प्रतीक शिर्केनं आणि आता त्याचे भोगात्मा संपूर्ण टीमला भोगावं लागेल का? फलंदाज पवनचा झेल ड्रॉप झाल्यानंतर त्याने चौकार जरूर लगावलाय आणि तदनंतर दोन्ही कॅच झेल अंकित यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. विघ्नहर्ता पोइंजे आणि त्यांच्या विरोधात कराडे चालू असणारी ही लढत, क्वार्टर फायनलची ही लढत. दिशा दिली आहे. जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार या स्पर्धेमध्ये ठरेल. चांगली बॅटिंग केली होती आपण पाहिलं या अगोदर पवन गायकरनं, परंतु आता त्याची नितांत गरज आहे. त्या अगोदर देखील आपण पाहिलं लो फुल टॉस फटका खेचायचा होता
परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल. महत्वाची विकेट राजेशला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. नऊ दहा फलकावरती आपण पाहतोय. रोहितने देखील चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. रोहित गायकर आता दोन्ही बंधू ची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पवन गायकर आणि रोहित गायकर आणि चांगली बॅटिंग आता येणार दोन्ही फलंदाजांना करावी लागेल विघ्न अर्था पॉइंटच्या टीमसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती अंकित तयार. स्लोवर टाकलं होतं गती परिवर्तन केलं होतं परंतु पंचांकडे अपील. पंचांचा योग्य निर्णय आपण त्या ठिकाणी पाहतोय. तानाजी प्रबलकर स्कोरलेग पंच आणि ती दात त्यांनी फेटाळली. बॉल तयार अंकित. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं एका एक्स्ट्रा धाबीला पडती. दापलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. शांत आणि संयमी सुरुवात आपण सुरुवातीला उल्लेख केला. एक विकेट त्या ठिकाणी गमावली. फलंदाज राजेश बाद झाला आणि आता नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि खूप भरपूर चांगल्या अपेक्षा असतील फलंदाज रोहित कडून विघ्न अर्था पॉइंटच्या टीमला. चांगला फटका गोलीच्या वेगानं चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेग लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करत 4 धाबींसाठी हा येतोय दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी चौकार. तदनंतर डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते 14 या धावसंख्येवरती. फटका फसला हवेमध्ये. झेलला केलं कॅरी आणि फलंदाज रोहित गायकर देखील या चेंडूवरती होईल बाद. धावफलक स्थिरावेल ते 14 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अध्यापक आपण पाहतोय कराडी टीम कडून पहिलं षटक टाकलं यश मोरेनं. त्याने देखील कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा केवळ 8. या षटकाला जशी सुरुवात झाली एक चौकार जरूर आलाय परंतु केवळ 6 धावा अध्यापक खर्च केल्यात. ते गोलंदाज अंकित या गोलंदाजानं. धावफलक स्थिरावेल 14 या धावसंख्येवरती. सचिन मुंबईकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट प्राप्त केली आणि 6 बॉल मध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. तर गोलंदाज अंकितनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता डेट ओव्हर मध्ये स्लॉक ओव्हर मध्ये कितपत धावा खर्च केल्या जातील की आक्रमण केलं जाईल. आदित्य येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आदित्य हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल. शेवटचं षटक स्लॉक ओव्हर साठी त्याला या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि या डेट ओव्हर मध्ये जर आक्रमण झालं तर धावसंख्येचं ओघ पाहायला मिळेल.
पवन पवन हा फटका चांगला सजवलाय संजय त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये, परंतु धाव मिळेल केवळ एक. रोखलं, चांगलं कॉल होतं त्या ठिकाणी सचिन मुंबईकर कडून. फलंदाज पवन साठी नॉन स्ट्रायकर एंड वरती सुखरूपपणे पोहोचला पवन. आणि वेळेवरती कॉल कम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये संवाद फार चांगला आहे आणि त्याकरता ही विकेट त्या ठिकाणी बचावली. धाव मिळेल केवळ एक. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती. 15 धावा ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन राजेश. सेकंड विकेट डाऊन रोहित. टॅपिंग क्रिकेट एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॉल तयार आहे आदित्य. फटका यावेळेस देखील चांगला आहे. बॅटचा फ्लो ओपन केला होता परंतु आणि पवन गायकर या चेंडूवरती होतोय बाद. धाव फलक स्थिरावेल तर एकूणच 17 या धावसंख्येवरती. 17 या धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावेल. ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य तयार आहे. लीडिंग एज आणि फलंदाज देखील या ठिकाणी होईल बाद. राजनजी कांबळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. एक सुप्रसिद्ध गीतकार गायक रितेश बोंबले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. उपस्थिती मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला आणि तदनंतर या स्पर्धेला प्रारंभ झाला, सुरुवात झाली आणि शेवटच्या आता आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. डावखुरा त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या एका एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती. चेतन भोईर खूप चांगले आमचे स्कोरर मित्र, चांगले अपडेट ते आम्हाला या ठिकाणी देत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. 20 आणि आता 21 धावा वाचवायच्या आहेत द्वितीय सत्रामध्ये. सायंकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा होत नाही. 12 चेंडूमध्ये 11 धावा वाचवल्यात. 18 चेंडूमध्ये 14 धावा वाचवल्यात आणि त्याचा विचार करता आता द्वितीय सत्रामध्ये गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. विजयासाठी 21 धावा करायच्या आहेत परंतु त्या धावसंख्येचं पाठलाग केलं जाईल कराड टीमच्या माध्यमातून की त्या धावसंख्येचा बचाव या ठिकाणी करतील पुणे टीमचे गोलंदाज.
रितेश बोंबले यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील आपण विनंती करूया मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. रसायनी विभागातील एक चांगले गीतकार, संगीत कलाकार आणि एक चांगले गायक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते रितेशजी बोंबले यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईक वरती यश मोरे, वेदांत आणि यश. परंतु त्याच्या पुढे स्टाक असेल तो खऱ्या अर्थानं सचिन मुंबईकरचा आणि ज्याला केलं कॅरी, महत्वाची विकेट. फलंदाज यश मोरे या चेंडूवरती होईल झेलबाद. तर स्मशान शांतता त्या ठिकाणी जाणवतीये. 21 धावा जरी असल्या तरी आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की हे मैदान ऐतिहासिक आहे. या मैदानावरती 18 मध्ये 14 वाचवल्यात, 12 मध्ये 11 वाचवल्यात, 6 मध्ये 7 वाचवल्यात, 6 मध्ये 4 वाचवल्यात. आणि त्याचा विचार करता शेवटचे आता 17 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. लेन्सन आकडा आहे आणि जरूर या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? अभिषेक पाटील आमचे गुरुवर्य, समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. सकाळपासून 3-4 कॉल झाले की आमचे कराडे संघ, आमचा कराडे संघ कधी असेल, आमच्या कराडे संघाची मॅच कधी लागेल, त्यांना फार आतुरता होती. आणि तोच कराडे संघ अगदी अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचलाय. आणि जर ते या स्पर्धेला एन्जॉय करत असतील ना तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. मोस्ट वेलकम असेल अभिषेक पाटील सर आपलं या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन मुंबईकर बॉलिंग ट्रॅक वर तयार आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट, गोल्डन फिश त्यांनी जाळ्यात अडकवला. लीडिंग एज आणि या ठिकाणी विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. एक धाव सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं स्वतःसही संघाचं खातं ओपन केलं ते फलंदाज आदित्य या फलंदाजानं. आदित्यनं सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर वेदांची विकेट त्यांनी गमावली असती, परंतु डायरेक्ट हिट झालं नाही आणि थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून शॉर्ट थर्ड पॅन वरती. आणि एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. रोहित त्या ठिकाणी होता, त्यानं जरूर धावा सेव्ह केल्या परंतु विकेट प्राप्त करता आली नाही. एक धाव सिंगलच्या मदतीने स्वतःच्या संघाचं खातं ओपन केलं आदित्यनं. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एक धाव धापलकावरती. एक विकेट या ठिकाणी गमावली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आणि हा चांगला फटका वेदांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. गोलीच्या वेगानं बॅकहँड एरियामध्ये मारलेला वेदांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. बॉल तयार. वेदांत 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 आणि त्याच्यावरती विश्वास आहे. हा चेंडू या ठिकाणी येईल डॉट. 10 पलक स्थिरावेल ते 5 या धावसंख्येवरती. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि तिसरे पंच आमचे या ठिकाणी जॉईन झाले, लाईव्हच्या माध्यमातून चेक करतील. चला मॅचला सुरुवात करा. इथून पुढे जर चेंडू पॅच करताना दिसला गोलंदाज तर नक्कीच त्या गोलंदाजावरती तो गोलंदाज या ठिकाणी बाद करण्यात येईल. आणि लो फुल टॉस झेलला केलं कॅरी आणि फलंदाज होईल. या चेंडूवरती वेदांत देखील बाद. शेवटच्या 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. एक चौकार जरूर आला वेदांच्या बॅट मधून, परंतु यावेळेस स्वतःवरती नाखुशी व्यक्त करत तो मैदान त्या ठिकाणी सोडतोय. स्वतःवरची नाराज आहे. फटका चांगला होता, फटका दमदार होता, परंतु या सायंकाळच्या सत्रामध्ये ना चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं या मैदानावरती तितकंसं
मी तर म्हणेन सोपं नाहीये आणि त्याकरता आपण पाहतोय की हा फटका या ठिकाणी बसला, अन्यथा दुपारच्या सत्रामध्ये जर हा फटका खेचला असता ना चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती मोठे फटके खेचणं थोडस महागड आहे. तेरा चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी गरज होती 16 या धावसंख्येची. आणि चांगल्या चेंडूच्या पैकी षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या एकूणच 5 धावा. पहिल्या षटकाच्या अंती 5 धावा, 10 फलकावरती 21 चा करायचा होता पाठलाग. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. पाच धावा 10 फलकावरती षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालं आणि आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 16 धावा वाचवायच्या त्या पोंजे टीमला आणि त्या 16 धावा जमवायच्या ते कराडे टीमला. कोण जिंकेल कोण हारेल हे सांगणं कठीण. सायंकाळच्या सत्रामध्ये 12 मध्ये 11 वाचवल्यात, 18 मध्ये 14 वाचवल्यात, 6 मध्ये 4 वाचवल्यात. हे असं ऐतिहासिक मैदान. 6 मध्ये 7 देखील वाचवले सायंकाळच्या सत्रामध्ये आणि त्याच धावसंख्येचा बचाव या ठिकाणी केला जाईल का? संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा भरपूर चांगल्या वेळी आपण पाहतो डिफेन्स झाल्यात आणि या मॅच मध्ये देखील होतील का? पुणे संघाची गोलंदाजी जर चांगली राहिली तर धावसंख्येचा बचाव निश्चित, परंतु जर आक्रमण केलं फलंदाजांनी तर सहजरित्या या धावसंख्येचा पाठलाग आणि आक्रमण केलं फलंदाज आदित्यनं आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. सामन्याला खुला केला. शेवटचे 11 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. येणारे 11 चेंडू आणि आता विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. लीडिंग एज आणि तदनंतर एस्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि अजून एक हादरा. शेवटचे 10 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. शेवटच्या आता 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सुजित एक जादुई गोलंदाज आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये जसं यू टर्न दिलं ना, कोंदिवडे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कमालीचे षटक टाकलं होतं. 7 धावा केवळ त्यांनी खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांना त्या ओव्हरमध्ये प्राप्त केल्या होत्या. तसं षटक जर इथून पुढे टाकलं तर या मॅच मध्ये देखील मजा येईल. शेवटचे 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. कराडे टीमच्या पाठीराखे म्हणत असतील की एखादा चौकार येऊ दे, एखादा षटकार येऊ दे आणि मॅच कराडे संघ जिंकू दे. डिफेन्स दिला, डिफेन्स स्ट्रोक. नऊ चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. नऊ चेंडू आणि 9 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. रन बॉल मॅच. शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळेल का? तलवली आणि वानिवली हा सामना आपण या ठिकाणी पाहिला. जांभिवली आणि कराडे तो सामना आपण या ठिकाणी पाहिला. रन बॉलची मॅच.
आणि हा चांगला फटका, कलात्मक फटका होता. पायावरती चेंडू पडण्या अगोदर बॅट वरती कन्वर्ट केला आणि हा येतो या ठिकाणी चौकार. सामन्याला खुलं केलं. 9 मध्ये 9 ची गरज होती. आता समीकरण बदलेल. शेवटचे 8 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. आठ चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. अनिकेत या मॅचला यू टर्न देईल का? परंतु हा चेंडू, एक धाव या चेंडूवरती मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सदरित्या कंप्लीट केले जात आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज. पाठराखे बोलतायत मागे मार, मागे मार. परंतु मागे मारण्याच्या नादात जर बॉल डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटचे 6 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. अशा वातावरणामध्ये चेंडू बॅट वरती कन्वर्ट करणं थोडंसं कठीण आहे, कनेक्ट करणं थोडंसं कठीण आहे आणि चेंडू बॅट वरती लिल्या घेणं आहे ना, ही सोपी गोष्ट नाहीये. त्याकरता जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना त्याला माहिती आहे की बॅट वरती चेंडू कनेक्ट करणं थोडंसं कठीण जरी असलं तरी या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचंय हे त्याचं मन निश्चित सांगतोय आणि तेच अनिकेतनं केलं. चौकार जरूर त्यांनी लगावला मोक्याच्या क्षणाला आणि विजयाचे द्वार त्या चौकाराने खुले केले. शेवटचे 6 बॉल आणि कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 3 धावसंख्येची. अर्जुन मोरे हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत लाईव्हच्या माध्यमातून. ITC लाईव्हच्या माध्यमातून ते या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. डायरेक्ट हिट बरंच काही झालं असतं परंतु डायरेक्ट हिट झालं नाही आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. शेवटचे 5 बॉल आणि आता 1 धावसंख्येची गरज आहे. अक्कल लढवली, शक्कल लढवली फलंदाज प्रतीकनं आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं. शेवटचे 5 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आणि हा विजयी फटका.